महाराज साधु सामने पर सामने से एक मिनट एक मिनट चला आगे चल चला बोर्ड ऑफिसर आले इमारती बद्दल माहिती नाही तुम्हाला अजून काय तुमची काय माहिती महाराजची इमारत असेल किती फ्लोरची परवानगी होती 4 फ्लोरची तुम्ही कोण आहे बिल्डिंग फॅक्टरी किती फ्लोरची परवानगी होती तुमच्यानुसार भाड्याची एनओसी होती सर माझ्या तर कागद राहिला ना गाडीमध्ये 4 फ्लोरची परवानगी होती किती फ्लोर दिसतोय तुम्हाला हॅलो 2018 मध्ये आपण किती फ्लोर दिसतंय 4 फ्लोरची आहे की नाही फ्लोर किती आहे काय हो 12 आहे माझे कागद आहेत ना गाडीमध्ये माझ्या गाडीत आहे 4 फ्लोरची आहे मग हे किती फ्लोर दिसत आहेत तुम्हाला मग कोणाला विचारून मानले ऑर्डर नाही तुमच्याकडे कोर्टाची मग इकडे कोर्टाची ऑर्डर आहे मग का डेमोलिशन करत नाही तुम्ही कोर्टाची ऑर्डर अशी 29 तारखेला डेट दिली जाते अहो स्टे नाही मिळाले याच्यावर नाही आहे सर नाही मिळाले आमच्याकडे माहिती आहे स्टे आहे का याच्यावर 446 एक स्टे आम्ही उडून डिमॉलिशन केलं होतं नंतर पण पाहिजे तेवढ्या ह्या इमारती आणि आतमध्ये कोण राहत आहे हिंदूंच्या नावाने सगळे बांगलादेशी राहत आहेत आतमध्ये नाव नोंद सगळे हिंदूंची केली आहे 29 तारखेला कोर्टामध्ये केस आहे अहो पण तिथे ऑन रेकॉर्ड सगळे तुमच्याकडे हिंदू दाखवले राहणारे हिंदू आहेत का आतमध्ये सगळे ते सगळे बांगलादेशी मुसलमान आहेत नाही आपल्याकडे राहणारे आम्हीच टेनंट आहे आम्ही ट्रान्झिटमध्ये राहतो जे हिंदू आहेत ते सर्व ट्रान्झिट कॅम्प आणि ते सगळे बांगलादेशी मुसलमान भरून ठेवले आहेत आतमध्ये माडाने दिलेले ट्रान्झिटमध्ये सर्व बाकीचे अधिकारी येणार होते तू कुठे गेले विचारते अभिनयला मग तुमच्याकडे काय नोंद आहे आमच्याकडे हे आहे की आता परवा नाही पण नोंद इथे आता ह्या बोलतोय का ट्रान्झिट मध्ये हे लोक राहत आहे नोंद नाही जाते माडाचे नोंद आहे माडाचे नोंद कुठे आहेत बाकी साहेब कुठे आहेत चीफ इंजिनियर हे आहेत आणि पाण्याची होती पाण्याचे भाड्याचे नाही आले पाण्याचे पाणी पाणी हे जरा अधिकाऱ्यांना पुढे येऊन जा ना तुम्ही हे अशा इलिगल गोष्टीला पाणी बिणी सगळं देण्याचा काय कार्यक्रम चालू आहे ट्रान्सफॉर्मर लावलेला मुश्ताक नावाचा तो तुम्ही मी येतोय म्हणून तुम्ही काढून टाकला ते जनरेटर अरे जनरेटर जर बाहेर ठेवले ना स्थानिक लोकांनी बोलावं नाही इथे काढला म्हणजे मी येतोय म्हणून तो मुश्ताक नावाचा आहे त्यांनी काढून टाकला तिथे स्थानिकांनी बोलावं नाही जरा इथे स्थानिक लोकांना बोलावं एक मिनिट असा आम्ही इथे येऊन हायदोस घालतो असे उद्या मीडिया लोक चालवतील पण सत्य परिस्थिती बाहेर येऊन दे ना हे राहतात नाव आहे हिंदूंचं आणि राहणारे सगळे बांगलादेशी मुसलमान आहेत म्हणजे मुंबई महापालिकेने काय केलेच नाही तुमच्या उपायुक्त व्यक्तींनी काय केलेच नाही म्हाडाकडे रेकॉर्ड रहिवाशी वगैरे जे आहेत रिपोर्ट म्हाडाकडे म्हाडाचे आहेत ना मग अधिकृत जे ते अनधिकृत राहणारे जे टेनंट आहे देशपांडे कुठे गेले योगेश देशपांडे साहेब अनधिकृत राहणारे हे बांगलादेशीची नोंद आहे का तुमच्याकडे
हा मग तर पोलिसांकडे तरी त्याची नोंद नाही. काय यांचे हे बोलतात की यांच्याकडे नोंद पण नाही यांची. काहीच नाहीये. कोण राहते पुढे येऊन जे जातात. जे आता जे मूळ मालक जे तिथं राहत होते ते सगळे कॅम्प मध्ये आहेत. म्हणजे मग आता कोण राहते त्याची कोणाकडे नोंद आहे? तर आपल्याकडे त्याची नोंद नाहीये. पूर्ण 12 मजले आहेत ते भरलेले आहेत. त्याच्यामध्ये कोण राहते, कोण ऑक्युपंट आहे त्याची माहिती नाही. कोण कोर्टात पोलिसांकडे जाते, तरी आहे का त्याची नोंद? कशाच्या आधाराने ते कोर्टात जात कोण आहे तिथे? ते PI माहिती कोण नाही. आहे? बंद. तुम्ही हे जे काय बांगलादेशी राहताय तिथे तुम्हालाकडे त्यांची नोंद आहे? काय? साहेब 4 मजल्याची फक्त म्हाडाची बिल्डिंग होती पूर्वीची. 12 मजली आता म्हाडाकडे पण नोंद नाही त्याची. 12 मजल्याची आता लोक तुम्ही आता राहत आम्ही आहेत. बोलण्यावर घेणार. तुम्ही प्लीज समजून घ्या. आता एवढी जे बांगलादेशी जे राहत आहेत त्याच्याकडे तुमची नोंद नाही आहे. तुमच्याकडे पोलीस खातं म्हणून नोंद नाही आहे. हे बीएमसी बोलतात हे आमचा विषय नाही. आता म्हाडाचा विषय शेवटी सरकारी जागा नाही, इंटर डिपार्टमेंट आहे की नाही त्या गोष्टी. सिक्युरिटी कारणामुळे, सुरक्षेच्या कारणामुळे तुम्हाला वरती कोण राहते हेही आपल्याकडे नोंद नाहीये. उद्या हे लोकांनी मुंबईमध्ये काय घडवलं तुम्हाला कोणा काय कळणार? साहेब आणि कशा पद्धतीने ते हे केले? लोड बेरिंग वर 12 मजली बांधलेले आहेत. 4 फ्लोअरची परवानगी, बाकी सगळी लोड बेरिंग वर आहे. ते पडलं जर तर ते कसं होणार? आजूबाजूचे मरणार. हे आडवे सगळे ह्यांच्या लोकांवर येणार दोन्ही बाजूने. हे मारणार मग. 2 माळ्याची बिल्डिंग ती पण इलिगल बांधली. ती बघा अशी दिसते सरळ सरळ. आता ह्यांनी हे जे वाढवलेले ते वाढवायला परवानगी आहे का? 2-2 फूट बाहेर काढले. त्याला दुकानाला लागलेलं पण कोण आहे त्याला दोघं? ही कोर्टाची ऑर्डर आहे तोडण्याची. आणि इथं आता बाहेर जनरेटर रोज असतो. आत्ता तो सकाळी उचललाय, सकाळी नेलाय. पण ते आहे काय ते परवानगी कोर्टाने नाही, कोर्टाने परवानगी दिली आहे का पाहिजे तेवढं बांधण्याची परवानगी दिली आहे का? हे अनधिकृत लोकांना राहण्याची परवानगी कोर्टाने दिली का तोडण्याची सांगा मला. डेमोलिशची पण ऑर्डर होती. तुम्ही फक्त वरती ते म्हणजे नाव कुठल्या हिंदूंचं आणि ऍक्च्युअल राहणारे सगळे बांगलादेशी आहेत. कोण आहेत ते आपल्याला माहितीच नाहीयेत ना. म्हाडाला माहिती आहे कारण म्हाडाकडे पोलिसांना माहिती आहे. आहे का मुद्दा तुम्ही सांगा ना. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक नाही का हा विषय? तुमच्या कोर्टच्या ऑर्डर येईल तर पण राहणारे खरे दुसरेच आहेत ना तिकडे, जे आता ट्रान्झिट मध्ये राहत आहे तिथे. हे आहेत ना याच्यामध्ये रहिवासी. मग हे लोक तिथे राहायला पाहिजे, ह्यांच्या घर तिथे असली पाहिजे. हे राहणारे कोण आहे? उद्या अगर ह्यांच्या बाजूने अगर बिल्डिंग ह्यांनी कुठे राहायचं आणि ह्यांनी कुठे राहायचं? मग आमच्या नावाने बीएसटी मध्ये हे पण चाललंय. म्हणजे आमचे मीटर बसून आमच्या याच्यावर आता हे पण येतात. आम्ही राहत पण नाही तिथे. बिल होतं आमच्या नावावर. 1,00,000 लाखाचं बिल होतं. आम्ही न राहता हे कोणतं कारवाई आहे? अहो साहेब, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण देशमुखजी हे घातक आहेत ना. म्हणजे ह्यांचा काहीच रेकॉर्ड तुमच्याकडे नाही का? सर तक्रारी आहेत, सगळ्यांच्या तक्रारी तक्रारी यांच्या भरपूर नावावर. विचार आहे, सगळ्यांच्या तक्रारी आहेत. पोलीस खात्याकडे सगळ्यांच्या तक्रारी आहेत. उपायुक्त असतील, म्हाडामध्ये पाण्याचे विषय असतील, सगळीकडे सगळे खाऊ पिऊ सरकार आहे म्हणून इथे कोण काही बोलत नाहीये. म्हणजे सरकारला अंधारात ठेवून ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत राज्य सरकारला. म्हणून हे आम्हा लोकांना प्रकाशात आणायचं होतं. काही राज्य सरकारकडे कळवलेलं आहे की हे लोक राहतात, ट्रान्झिट आहे, पण फॅक्च्युअल पोझिशन वेगळी आहे. म्हणजे राज्य सरकारला पण फसवण्याचं काम चाललेलं आहे या 3-4 लोकांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून. नाही काय सांगा? हे असा अन्नधोंदी कारभार असेल तर कसं चालणार? आम्हाला बोलतात विकून जा इथून रूम. आम्ही काय इथे विकायला बसलोय. हे सर्व हे इलिगल बांधणार आम्ही विकून जाऊ स्वस्तात. पुढे जाऊ डोंगरी रात्री गाड्यांमध्ये पोलीस फिरतात. मध्ये काय चालतं कोणाला याचा कोणाला सांगपत्ता नाही. कोण सुरक्षेच्या कारण साहेब बरोबर बोलतात. काय झालं तर आमच्या नावावर आहे, आमच्या नावावरच्या रूम आहेत तिथे जाऊन आतमध्ये कोणी केलं कोण लोक आहेत ते तरी सांगा. आम्ही तरी आतमध्ये घुसू काय विचारू का आता जाऊन त्या लोकांना? मला काय भीती आहे? अरे उद्या माझ्या शहरामध्ये येऊन काय केलं तर करणार काय? ज्या शहरामध्ये राहतात त्या शहरामध्ये काहीतरी नोंद असली पाहिजे. मग सगळी बिल्डिंग असंच चालू आहे. ते लोक काचा बिचा फेकतात बोलतात ते लोक करतो आहे की नाही? कामगार बोलतात सगळं काम करतात खाली. दादागिरी करतात पार्किंगच्या नावावरती इकडे सर्वांवर. काय होणार आहे तुम्ही देशमुखजी तुम्ही सांगा. हे आपसामध्ये हे फिरवत बसणार, पण ह्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काहीतरी नोंद असली पाहिजे. आणि फॅक्च्युअल लोक म्हणजे ऍक्च्युअल लोक कुठले दुसरेच आहेत आणि राहतात कुठले दुसरे. हे पोलिसांकडे पण नोंद नाही याची.
नाही ना, मी घुसतो आता, मी विचारू का त्या लोकांना? मग तुम्ही लोक सगळे अडचणी द्याल, मी आता घुसतो त्यांच्यामध्ये. अरे एक बांगलादेशी येऊन मुंबईची वाट लावून जातील ना एक दिवस, आणि आम्ही राहू बाहेर, आम्हा लोकांना मारामारी चालू करतील. मग इकडची सगळी हिंदू वस्ती संपली म्हणजे असंच होणार आहे. मला आम्हा लोकांना तुम्हा लोकांना सांगायला लागतं. सांगा ना मला तुम्ही, या सगळ्या गोष्टीची माहिती तुमच्याकडे नाहीये. बरोबर तो म्हाडावाला बरोबर आहे, गैरहजर राहिलेला आहे. एक मोबाईल से करके बाद में ट्रांसफर ले लो ना यार. काय करणार आहे पुढे सांगा तुम्ही, त्यावर आपण बोलता येईल. 29 तारखेला यांचं म्हणणं केस आहे. 29 तारखेला येतात. त्याच्यानंतर सर विषय कसा आहे की महानगरपालिकेकडूनही फॅक्ट्स प्रेझेंट झालेले आहेत का कोर्टात तर नाही झालेले आहेत. ते फक्त टेनंटनी जर आता टेनंटला वॅकेट करायला सांगू एवढ्या याच्यावर महानगरपालिका तिथं लढली. त्यांनी हे सांगितलेलं नाहीये की त्यांनी 2-2 फूट बाहेर काढलेलं आहे. ते कशाच्या आधारावर आहे? ते पत्त्याच्या जंगलासारखं मागची बाजू बघा ती पुढे आलेली आहे. वरतून काही पडलं ना तर ते तेव्हा कोर्ट हे कोणाला विचारणार आहे? कोर्ट तुम्हालाच विचारणार आहे की काय केलं होतं, कोणी दिली होती प्रेफरन्स. बरं हे बांधकाम उभं राहत असताना वॉर्ड ऑफिसर एकदाही आला नाही का की ओव्हरनाईट तर उभं राहिलेलं नाहीये, बांधकामाला परवानगी नव्हती तर तेव्हा परत डेमोलिशन करून पुन्हा काम चालू नाही, 4 फ्लोअरचीच परवानगी आहे. वरचे फ्लोअर हायच नाही अस्तित्वात, कोणाच्या कागदावर पण नाहीये. कोर्टाला तुम्ही सांगितलंय का की एवढे फ्लोअर बांधले, 13 मजले बांधले, टावर बांधलेले आहेत त्या लोकांनी. आणि उद्या अगर या ट्रान्झिट जे ऍक्च्युअल मालक आहेत त्यांना उद्या अगर जायची वेळ झाली, हे लोक काय करणार? मग बांगलादेशी लोक हे वाद करणार यांच्या सगळ्यांवर. यांचे मग झुंडनी सगळे बाहेर येणार. कारण ह्यांचे ठरलेले मालक असतील इथे आजूबाजू. मग हिंदूंनी जायचं कुठे इथे? म्हणजे हे काय कायमस्वरूपी गेले? हे ट्रान्झिट मध्ये नाही टाकले तुम्ही लोकांनी, हे कायमस्वरूपी गेले तिथे. कारण हे लोक घुसायला देणार नाहीत. घुसायला देतील काय विचारा हे लोकांना? मग इथे दंगल होणार. कारणीभूत कोण आहे ते सगळ्या गोष्टीचे? तुम्ही तुमच्या सरकारला पण फसवताय, इथे इकडल्या राहणाऱ्या मूळ मालकांना पण फसवताय. काय चाललंय? पाण्याची कनेक्शन तुम्हाला 4 फ्लोअरची कनेक्शन देण्याची परवानगी आहे की नाही? 4 फ्लोअर आहे अधिकृत, वरच्या लोकांना पाणी कसं भेटतंय जे अनधिकृत आहे? थोडे पाईप लावलेत, सर्व दिसून येतं पूर्ण सरळ लोक ऑन रेकॉर्ड 4 फ्लोअरची अगर बिल्डिंग असेल तर वरच्या फ्लोअरला कसं पाणी मिळतं ते तुम्ही मला सांगा ना. अहो साध्या हिंदूंची ही बिल्डिंग असती ना, तुम्ही लोकांनी तोडून मोकळे झाले असता. तुम्ही हा तुम्हाला घुसला असता तुम्ही. हे आम्ही त्याला सहन करतो ना हिंदू म्हणून ही नाटकं हे लोक करतात. आम्ही आता घुसतो नाही तर आतमध्ये बाहेर काढतो त्या लोकांना बाहेर. घुसू काय देशमुख सांगा तुम्ही मला. तुम्ही मला सांगा हे खाली होणार आहे, ही परिस्थिती बदलणार आहे सांगा, नाहीतर मी घुसणार या बिल्डिंग मध्ये. असेल म्हणजे नाही सगळेच बिल्डिंगचा विषय नाहीये, सर्व विषय. आजच्या वॉर्डचा विषय साहेब, अख्ख्या 224 वॉर्ड मध्ये बी वॉर्ड मध्ये चाललंय. सगळीकडेच चाललंय. हे सगळे स्थानिक लोक आहेत. बांधकाम आहे. अहो जीव हातात घेऊन राहतात हे लोक. हे कधी दंगल इथे करतील, लफडा करतील, कारण का हे कोण यांचे मायबाप आहेत हेच माहित नाही ना. नाही चला तुम्ही आतमध्ये जाऊ, माझे तुम्ही आणि मी जाऊ. चला आतमध्ये, चालेल काय? ना कोण पाणी देत आहे, लाईट कोण देत आहे, वरती हे लोक अजून 4 फ्लोअर वरती बांधलं तर काय करणार तुम्ही? तुम्हीच बघा कशी बिल्डिंग बांधली आहे ही. राईट लेफ्टला बघा काय. कालपर्यंत आज मी आल्या म्हणून तो मुस्ताक नावाचा कोणतरी गांडतो त्यांनी लावून ठेवलेला आहे. काय चाललंय हे बघा, जनरेटर लावलेला बाहेर. तो रोजच असतो. अतिक्रमण पथक ते जनरेटरला हलवत नाही, एन्क्रोचमेंट केला, ड्राईव्ह गेलं कुठे? अतिक्रमण केलं कुठे? आमचे मंदिरं तोडायला येतात तुम्ही, हिंदूंची दुकानं तोडायला येतात, हे तोडून दाखवा ना. जय श्रीराम, सांगा ना मला. तुम्ही बघा देशमुखजी तुमच्या नाकाखाली चालू आहे, मग हे लोक दाखवणार इथे जाणे पोलीस. अरे पण तुम्ही तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडा ना. सरकार आमचं आहे, तुम्ही हे सरकारला पण फसवताय सगळे एकत्र डिपार्टमेंट मिळून. सरळ तो रस्त्यावर जनरेटर लावतोय, आज आम्ही येतोय म्हणून निघून गेला तो. हे काय चालतं म्हणजे? उद्या परत लावेल इथे. आपण हे इन्शुअर करू शकतो ना की उद्या जनरेटर नाही लागणार साहेब, कारण अतिक्रमण आहे ना, रोडवर असतो तो जनरेटर, तर तो जनरेटर उद्यापासून नाही लागणार. म्हणजे आता तो जनरेटर परत येणार नाही. आपण इन्शुअर करू शकतो का? हो का नाही ते तरी सांगा, नाही तर मी घेऊन जातो त्याला. नाही ह्या ही जी माहिती आम्ही तुम्हाला देतोय, तुम्हाला ही माहिती नव्हती का आजपर्यंत?
नाही पण ह्या लोकांचं काय, यांची नोंद कशी सापडणार आम्हाला, हे कोण आहेत, कुठून आले आहेत, कसले यांचे आधार कार्ड आहेत, काहीतरी भेटलं पाहिजे. त्यांच्याकडे तर रेकॉर्डच नाही साहेब, नाहीये रेकॉर्ड. त्यांच्याकडे ते कोण राहतो ते कल्पनाच नाही हा? येत. मी आहोत पण तुम्ही एक साधं सांगा, तुमच्या एरियामध्ये अधिकृत काय होतं आणि काय तुमच्याकडे थोडं तरी रेकॉर्ड असलं पाहिजे. आज पोलीस आता झालं नंतर आलं बोलून काय सगळ्यांचे डिटेल लगेच माहीत पडणार काय. डीसीपी साहेब पण आले, त्यांना पण माहीत होतं. तो डीसीपीना माहित नाही कुठे DCP? जे करायचं ते करू शकतात. कारवाई आज झाली. मला कारवाई तुम्ही करा, नाहीतर चला आता आम्ही त्याला कोणा सगळ्यांना बाहेर काढतो. नाटकं नको आमच्या मुंबईमध्येही. आम्हाला काय कळत नाही का या गोष्टी काय चालल्यात. तुम्ही पण कोर्टमध्ये रिप्रेझेंटेशन बरोबर द्या ना, जे खरं आहे ते सांगा ना. तुम्ही कोर्टाला चुकीचं सांगताय. तुम्ही सांगताय 4 फ्लोर आहे, हे बाकीची परिस्थिती सांगितली आहे का? हा सांगितली 13 माळ्याची सांगितली आलेलं नाहीये सर की अशा पद्धतीने वाढवलेलं हे आलेलं आहे सर. नाही सर अशा पद्धतीने वाढवलेलं मग पुढे काय झालं? कॉन्ट्रॅक्टरला अटक झाली. त्या कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला 7च्या नंतर येऊन भेटला म्हणून काय होत नाहीये. कॉन्ट्रॅक्टरनी बिर्याणी दिली असेल, बिर्याणीपेक्षा आमचा जीव थोडी मोठा आहे. मग आहे ते हाय फॅक्ट आहे. तुमच्यामुळे सरकार बदनाम होतात, चांगले काम करणारे अधिकारी बदनाम होत आहेत. ते कोण बघत नाही. सगळीकडे आम्हीच वाईट होतो. पूर्ण चित्र दाखवण्यासाठी कोण तयार नाहीये. अरे मुंबई कशातून गेली? आम्ही 26/11 बघितलंय, बॉम्बलाच बघितलंय. हे ह्याच लोकांमुळे झालेलं आहे. कोणामुळे झालेलं आहे? मुंबईचे इकडचे हिंदू कधी बॉम्बलाच करत नाही. मग हे बसले असतील दाऊद बीचचे कोण नातेवाईक इथे घेऊन. आम्ही काय म्हणजे घाबरतो का त्याच्याकडून? फाट्यावर मारतो त्या दाऊदला. एवढी तर रास्त अपेक्षा आहे की आता जनरेटर इथं परत लागू नये. जनरेटर नाही आणि बाकी परिस्थिती मला तुम्हाला 15 दिवस मी तुम्हाला देतो. तुम्ही बसून सगळी आम्ही असंच 15 दिवसांत परत इथे आणा. आम्हाला तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे, इथे कोण राहतं, काय राहतं, आणि हे जे ट्रान्झिट मध्ये राहणारे लोक जे मूळ मालक आहे यांचं काय करणार ते तरी सांगा. बोलून घ्या, मीटिंग घ्या, सांगा त्यांना अशी अशी परिस्थिती. आणि बाकी इथे जिथे जिथे हे असे बांगलादेशी राहतात तुमच्याकडे रेकॉर्ड तरी असलं पाहिजे ना. नाही हे वाढवत जातील हे सगळं. इथे मग भगवा झेंडा लावायला लोक घाबरणार. देशमुख परिस्थिती बदला इकडची, हे आपल्यासाठी धोका